नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहिलेलं आहे, राघव घरातनं निघताना सगळ्यांना दरवाजा खिडक्या बंद करून मंदिरात जा असं सांगून जातो. जाताना तो सावीला आणि विनूला बाय बोलतो, पण विनू काहीच प्रतिक्रिया देत नाही. त्याला खूप समजवण्याचा प्रयत्नही करतात. मग राघव आपल्या कामासाठी निघतो. निघताना त्याला एक फोन येतो. फोनवर बोलता बोलता तो बाहेर जातो आणि त्याचं लक्ष नसतं की बाहेर कोण आहे. इकडे चोर त्याच्या घरावरती पाळत ठेवून असतात. तो त्याच्या गँगला सांगतो आता राघव घरातनं बाहेर गेलेला आहे. इकडे रुक्मिणी घरातनं निघताना पुन्हा एकदा सगळी कामं सांगते आणि राजश्रीला सांगते की तू येताना प्रसाद घेऊन दरवाजा खिडकी बंद व्यवस्थित करून ये. आणि त्या घराच्या बाहेर निघतात. चोर त्यांच्यावर पाळत ठेवून असतात. कोण येते कोण जाते तू लक्ष ठेवतोय. सिंधूला एक महत्त्वाचा फोन करायचा असतो. ती मुलांना सांगते तुम्ही खेळा, मी एक फोन करून लगेच येते. आणि चोरांना वाटतं घरातल्या महिला आणि राघव सगळेजण गेलेले आहे. मग तो त्याच्या गँगला बोलवण्यासाठी बाहेर रस्त्याकडे जातो. पण राघवला एक महत्त्वाचा फोन येतो. ती फाईल घेण्यासाठी त्याला घरात जावं लागतं. चोरांना ते माहीतही नसतं. राघव घरात जात असताना समोरून सिंधू येते. सिंधूची आणि त्याची नेहमीप्रमाणे टक्कर होते. तो तिला सावरतो. मग ते दोघंजण आपल्या आपल्या कामाला निघून जातात. इकडे विनूला खुश करण्यासाठी सगळेजण प्रयत्नात असतात. सावी आणि अन्वी ही प्रयत्न करत असते त्याच्याशी गोड बोलण्याचा. राजश्रीला कोणाचा तरी आवाज येतो. ती रश्मीला विचारते कोण आलेलं होतं, मला आवाज आला. ती सांगते राघव भाऊजी आले होते आणि ते त्यांची फाईल घेण्यासाठी रूममध्ये गेलेले आहे असं ती राजश्रीला सांगते. इकडे राघव त्याची एक महत्त्वाची फाईल शोधण्यासाठी धडपडत असतो. सगळ्या फाईली तो उघडून बघत असतो. मग त्याला आठवतं की 2-3 दिवसापूर्वी आईने साफसफाई केली आणि जुन्या फाईली स्टोअर रूममधल्या कपाटात नेऊन ठेवलेल्या आहे. सिंधूही तिच्या कपाटात काहीतरी आवराआवरी करत असताना तिला एक घरात रिकामी बॅग दिसते. ती बोलते ही बॅग घरातल्यांची असतील तर मी ती स्टोअर रूममध्ये नेऊन ठेवते. इथे अडचण होत आहे म्हणून ती रूममधनं घेऊन स्टोअर रूममध्ये जाते. इकडे स्टोअर रूममध्ये राघव आधीच त्याची फाईल शोधण्यासाठी आलेला असतो आणि तितक्यात तिथे सिंधूही ती रिकामी बॅग घेऊन आलेली असते. दोघांची तिथे एकमेकांना बघून लक्ष जातं. तितक्यात त्याच्या पायावरती एक बरणी कपाटावरनं पडते आणि त्याला खूप जोरात लागतं. सिंधू ऐकते आणि त्याला पटकन सावरण्यासाठी ती पुढे जाते. त्याला एका खुर्चीवरती ती बसवते. खुर्चीवर बसवत ती त्याचा पाय घेते आणि कुठे लागलंय म्हणून बघत असते. त्याची चौकशी करत असते. इकडे अन्वी आणि सावी प्लॅन करतात की विनूला खुश करण्यासाठी आपण काहीतरी करूया. मग तिला एक आयडिया सुचते. ती मोबाईल फोन आणि स्पीकर घेऊन येते आणि छानशी गाणी लावून आपण नाचूया म्हणून मुलांना सांगते. त्यांना खुश करण्याचा प्रयत्न अन्वी करत असते. तितक्यात तिथे राजश्री येते आणि अन्वीला सांगते तू मला स्टोअर रूममधनं साखरेचा प्लीज डबा आणून दे. अन्वी बोलते हो हो मी आणते, तुम्ही जा. मग ती स्टोअर रूममध्ये जाते आणि साखरेचा डबा उचलते आणि तिचं लक्षच नसतं की बाहेर दुसऱ्या साईडने राघव आणि सिंधूही बसलेले आहे. ती तिच्या गाण्यांच्या नादामध्ये नाचण्याच्या नादात बाहेर येते आणि बाहेरनं स्टोअर रूमला लॉक करून घेते आणि ती बरणी घेऊन राजश्रीकडे किचनमध्ये जाते आणि तिच्याकडे देते. तेव्हा राजश्री बोलते थँक्यू, मी पटकन आता प्रसाद बनवायला घेते. इकडे दरवाजा वाजतो. मग रश्मी दरवाजा उघडून बघते. तेव्हा दरवाजामध्ये एक सेल्समॅन आलेला दिसतो तिला. मग ते सेल्समॅन तिला सांगतो प्लीज मॅडम मी एक साबणीची ॲड घेऊन आलेलो आहे, माझ्याकडनं प्लीज तुम्ही साबण घ्या ना. इकडे राघव आणि सिंधूमध्ये बोलणं चालू असतं. तू इथे काय करत होती? तेव्हा ती सांगते मी बॅग ठेवण्यासाठी आली होती. तो बोलतो मी माझी फाईल शोधण्यासाठी आलो होतो. आणि पायाला मला मानते म्हणून सिंधू दरवाजा उघडायला जाते. पण दरवाजा लॉक आहे हे तिच्या लक्षात येतं. मग राघव सांगतो दरवाजा खेचून बघ, दरवाजा वाजवून बघ. तेव्हा ती म्हणते नाही, कोणीच काही प्रतिक्रिया देत नाही, बाहेर खूप जोरात गाणी चालू आहे. मग ती बोलते मी फोन करून बघते. राघव बोलतो माझाही फोन रूममध्ये राहिला. मग ती म्हणते माझाही रूममध्येच राहिलेला आहे. इकडे सेल्समॅनचा खूप हट्ट असतो की साबण घ्या. पण राजश्री बोलते आम्ही सगळा किराणा आणला आहे, पुढच्या महिन्यामध्ये ये मग आम्ही घेऊ. पण दरवाजा लावत असताना तो पुन्हा दरवाजा ढकलतो आणि तो बोलतो प्लीज मला थोडंसं पाणी मिळेल का पिण्यासाठी. मग राजश्री त्याला पाणी घ्यायला रूममध्ये जाते. ग्लासमध्ये पाणी घेतच असते. तितक्यात रश्मीला जोरजोरात स्पीकरचा आवाज येत असतो. मग ती मुलांना सांगते प्लीज तुम्ही आवाज कमी करा, किती हा आरडाओरडा असं त्यांच्यावरती रागवत असते. ह्या संधीचा फायदा घेऊन सेल्समॅनसोबत आलेले 3 गुंड हे टोळीसकट घरामध्ये एंट्री करतात आणि
सगळ्यांना घाबरवतात, बंदूक दाखवतात आणि त्यांना सांगतात सगळ्यांनी एक ठिकाणी गपचूप उभं राहा, आरडाओरडा करायचा नाही, दमदाटी करतात. तितक्यात सावी संधी मिळताच तिच्या आईला अलर्ट करण्यासाठी पटकन तिला आई शोधण्यासाठी ती रूममध्ये जाते, इकडे तिकडे पळते. सावीचा आवाजाचा कानोसा सिंधू घेत असते. बाहेर काहीतरी गडबड आहे. सावी आई आई बोलत आहे असंही तिला कळतं. राघव बोलतोय, आता आता नक्कीच घरात गडबड झालेली आहे, आरडाओरडा करू नको. मग सावीला चोर बघतो की ही इकडे काय करत आहे. मग तिला पकडून तो घेऊन जात असताना सिंधूला आवाज जातो आणि इकडे चोर बोलतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. याचाच अर्थ घरामध्ये अजून कोणीतरी आहे, त्यांना शोधलं पाहिजे. म्हणून चोर घरभर शोधत असतो, कोणी आहे का आणखी. इकडे सिंधूला खूप भीती वाटत असते की बाहेर मुलांचं काय होणार, म्हणून ती घाबरते, बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. इकडे चोर सांगतो, घरामध्ये काय काय आहे, तिजोरी कुठे आहे, सगळं पटपट सांग. सिंधू आणि राघव प्रयत्न करत असतात, पण नेमके चोर त्यांना पकडतात. चोरांनी त्यांना पाहिल्यानंतर त्यांची धरपकड सुरू होते. त्याची बंदूक राघव ढकलतो. मग चोर त्याचा चाकू घेऊन राघवच्या पायामध्ये खुपसतो. रक्तबंबाळ त्याचा पाय करून ठेवतो. सिंधू ही खूप ओरडते, आरडाओरडा सुरू होते. आता काय करायचं, सावरण्यासाठी सिंधू पुढे काय करणार हे बघण्यासाठी आपल्याला पुन्हा उद्या भेटावंच लागेल. माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मालिकेतला जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.